व्होल्टेज सोर्स असेल, करंट सोर्स असेल, व्होल्टमीटर असेल, त्यानंतर ॲमीटर असेल, याच्या सोर्स रेजिस्टन्स बद्दल एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. मग आयडियल व्होल्टेज सोर्सचा आपल्याकडे सोर्स रेजिस्टन्स किती असतो? 0 असतो. प्रॅक्टिकलच्या केसमध्ये त्याची व्हॅल्यू या ठिकाणी स्मॉल असते आणि हा सोर्स रेजिस्टन्स आपण काय करतो तर त्या व्होल्टेज सोर्सच्या सिरीज मध्ये जोडतो. जर आपण करंट सोर्सचा विचार केला असेल तर करंट सोर्सच्या केसमध्ये आयडियल करंट सोर्स हॅव द इन्फायनाइट व्हॅल्यू ऑफ द इंटर रेजिस्टन्स. प्रॅक्टिकलच्या केसमध्ये व्हॅल्यू या ठिकाणी हाय असते आणि हा रेजिस्टन्स आपण काय करतो त्याच्या पॅरलल मध्ये जोडतो. जर आपण व्होल्टमीटरचा विचार केला तर व्होल्टमीटरच्या केसमध्ये आयडियलची व्हॅल्यू असते इन्फायनाइट, प्रॅक्टिकल व्हॅल्यू असते व्हेरी हाय आणि व्होल्टमीटरच्या केसमध्ये त्याचा सोर्स रेजिस्टन्स आपण जोडतो कसा तर पॅरलल मध्ये जोडतो. त्यानंतर ॲमीटरची केस आहे. ॲमीटरच्या केसमध्ये याचा इंटर रेजिस्टन्स असतो किती 0. त्यानंतर याचा असतो प्रॅक्टिकलच्या केसमध्ये स्मॉल आणि हा आपण जोडतो कशामध्ये सिरीज मध्ये जोडतो. आता ॲमीटर काय करतो तर शॉर्ट सर्किट करंट मेजर करतो आणि व्होल्टमीटर काय करतो तर ओपन सर्किटचा व्होल्टेज मेजर करतो. या चार्ट मधून आपल्याकडे एक्झाम मध्ये येई असू द्या किंवा जेई असू द्या एक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला या चार्ट मधून येतो. थँक्यू व्हेरी मच.